आताची सर्वात महत्त्वाची बातमी, शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा एकदा लांबणीवरती पडली आहे। राज्यातील लाखो शेतकरी ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची आतुरतेनं वाट पाहत आहेत, त्या योजनेबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी सध्या पुन्हा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेसंदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारकडून आयकर विभागाचा म्हणजेच इन्कम टॅक्सचा डेटा मागवला आहे। हा डेटा मिळण्यासाठी सुमारे 5 ते 6 दिवसांचा कालावधी लागू शकतो। त्यामुळे आवश्यक माहिती मिळाल्यानंतरच कर्जमाफीची अंतिम प्रक्रिया सुरू होणार आहे। सध्या सर्वात मोठा प्रश्न असा आहे की आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार की नाही, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही। जर आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळले गेले तर अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित पण राहू शकतात। त्यामुळे शेतकरी संघटनांकडून नाराजी पण व्यक्त केली जात आहे। सरकारने यापूर्वी जाहीर केले होते की या योजनेचा लाभ सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून 2 लाख रुपयांपर्यंतची पीक कर्ज माफ केले जाईल। तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना 50,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान पण देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता। मात्र सध्या आता आयकर विभागाकडून आवश्यक माहिती येण्याची सध्या प्रतीक्षा सुरू असल्यानं कर्जमाफीची अंमलबजावणी आणखी काही दिवस तरी पुढे जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता पुढील आठवड्यात या योजनेबाबत अंतिम निर्णय होतो का, याकडे आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि मला या संदर्भामध्ये आपल्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला टिप आहे की सरकारकडून अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR किंवा लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतरच प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओज अपडेट मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा। भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।